ही जी आहे ते शेवग्याची पानं आहेत आणि शेवग्याची पानं जी आहेत ती ह्या पद्धतीनं तोडून घ्यायची आणि ही पराठे डाळीत सूप यामध्ये खाऊ शकतो. याच्यामध्ये उत्तम प्रमाणामध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, त्याच्यानंतर बी कॉम्प्लेक्स हे सगळे गुणधर्म असतात आणि हे विशेष ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास असतो त्यांना, ज्यांना हृदयाचा हाय BP आहे ते कंट्रोल करण्यासाठी हे वापरतात. थायलंडमध्ये वगैरे याच्या गोळ्या तयार केल्या जातात आणि त्या विकल्या जातात मार्केटमध्ये. तर याच्यामध्ये भाजी करताना आता ही जाड पानं आहे ती घेऊ नये, म्हणजे ह्या पद्धतीची जी पानं आहे ती थोडी अवॉइड करायची. ह्या पद्धतीने कोवळी जी पानं आहेत ती जास्त प्रमाणात घ्यावी. भाजी करताना याचं सगळ्यात आधी मिठात धुवून घ्यावं. ही भाजी करताना काही वेळ मिठात ठेवायचे आणि धुवून घ्यायचं. त्याच्यानंतर हे याचं सूप देखील तुम्ही करू शकता आणि याचं डाळीमध्ये देखील तुम्ही भाजी बनवू शकता. पराठे चांगल्या पद्धतीनं बनतात.